मुंबईमधील हार्बर रेल्वे लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। वाशी ते सीएसएमटी वाहतूक ही पूर्णपणे बंद आहे, तर पनवेल ते वाशी अशी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते। वाशी ते सीएसएमटी वाहतूक ही अद्यापही बंद आहे। चुनाभट्टी स्थानकात पाणी असल्याने अजूनही सीएसएमटी ते वाशी लोकल या रद्द करण्यात आल्या आहेत। केवळ वाशी ते पनवेल आणि ठाणे या लोकल सुरू आहेत। ट्रान्स हार्बर देखील 15 ते 20 मिनिटे सध्या उशिराने धावत आहे। अपडेट जाणून घ्यात, अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे। अजूनही हार्बर मार्गावर कुठे कुठे पाणी साचल्याचं समजतंय आणि रेल्वे प्रशासनाकडून काय नेमकी कारण दिले जात आहे? मी सध्या वडाळा स्थानकात आहे आणि आपण वडाळा स्थानकात बघू शकतोय की गेल्या 1.5-2 तासापासून ही लोक इथं अशीच उभी आहेत आणि आपण लोकल दाखवायचा प्रयत्न करूया। प्लॅटफॉर्मवरची गर्दी सुद्धा बोलकी आहे। दोन्ही बाजूकडे जाणारे प्लॅटफॉर्मवरती लोक पूर्णपणे वाट बघतायत। ही गाडी इथं पनवेलच्या दिशेला जाणारी उभी आहे, परंतु रस्त्यावर पाणी, ट्रॅकवर इतकं पाणी आहे की गाडी पुढे जात नाहीये। भलेही वडाळा परिसरात पाणी नाहीये, परंतु पुढे जर चुनाभट्टी कुर्ला आणि त्या दिशेला जर गाडी जात असेल तर तिथे पाणी खूप मोठ्या प्रमाणात भरलंय, त्यामुळे रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही किती वाजता आलात? किती वेळ झाला इथे? अर्धा तास झाला। ही ट्रेन आता इथेच उभी आहे। तुम्हाला कुठे जायचं? मला इथे गोरेगाव लाईन पकडायची। हमें पनवेल पनवेलला किती वेळ झाला? 1 घंटा हो गया। 1 घंटा झाला। किती वेळ झाला? कुठे जायचं? 1 तास झाला। 1 तास झाला। बाहेर काय परिस्थिती आहे? इथपर्यंत कसे आला? इथे तर खूप हालत खराब आहे आणि सकाळपासून आम्ही वाट बघतोय। ट्रेनचं फक्त अनाऊन्स केलं जातंय, पण ट्रेन तर ऍक्च्युअल मध्ये येत नाहीत आणि पब्लिक सगळं खोळंबलेलं आहे। एक तर म्हणजे लोकांना इन्फॉर्मेशन कोणती दिली जात नाही, फक्त ट्रेन येणार किंवा ट्रेन सुटणार म्हणून सांगतात, पण ऍक्च्युअल मध्ये आणि हे नेहमी दरवर्षी पावसाळ्यात लोकांचे हाल होतात। तर शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। मी तर म्हणतो मुख्यमंत्री साहेबांना, ज्या तुम्ही अशा काय काय योजना आणताना त्याच्यापेक्षा लोकांचे हाल कसे होतील हे फक्त वाचवा, एवढंच बेटर आहे आमच्यासाठी। पेक्षा लोकांच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। अनेक लोक आपण बघू शकतोय दीपक की तास 1.5 तासापासून इथं आमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी उपलब्ध आहेत। मुंबईची जर भौगोलिक परिस्थिती पाहायला गेलं तर ट्रेन शिवाय लोकांना वाहतुकीसाठी योग्य पर्याय नाहीये, त्यामुळे जर रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर प्रशासनानं जास्त गांभीर्यानं पाहिलं तर लोकांसाठी ते जास्त भल्याचं होईल। त्यामुळे अनेक योजना ज्या प्रशासनाकडून आणल्या जातात त्यापेक्षा लोकांच्या हिताच्या काय योजना आहेत ते जर लवकर आपण त्याकडे बघितलं तर आपण आणखीन काही लोकांशी बातचीत करूया। दादा, किती वेळ झाला? किती वेळ उभे आहात तुम्ही? मी आता सकाळपासून 8 वाजल्यापासून इथे उभा आहे, तरी सुद्धा पनवेल, वाशी, बेलापूरला एक पण ट्रेन गेलेली नाही। तर सध्या खूपच आता असं वाटतंय की या पावसाळ्यातून कसा प्रवास करायचा ट्रेनमधून। तर लोकांच्या समस्या अतिशय बोलक्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढणं गरजेचं आहे। पहिल्या पावसात जर मुंबईची ही अवस्था आहे तर अजून अख्खा जुलै आणि ऑगस्ट जायचं आहे, त्यामुळे पुढची कल्पना ही न केलेलीच बरी। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।